सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्ही नवीन जीवनामध्ये नवीन पाऊल टाकत आहात आयुष्यामध्ये, कारण की सगळ्यांचा प्रवास हा खडतळच असतो। काही कोणाचे चांगले लक असतात, कोणाचे बॅड लक असतात। तर असंच हे जे पण आहेत हिरे आहेत, म्हणजे कोयल्यामधून निघणारे हिरे आहेत, कारण की यांचा संघर्ष 6 ते 7 वर्षाचा 8 वर्षाचा असा संघर्ष आहे आणि पिंटूचा 2-3 वर्षाचा संघर्ष आहे आणि हे बाकीचे लोक आहेत त्यांनी खूप स्ट्रगल केला। जेव्हा पण मी पाहायचो ग्राउंडला किंवा परीक्षेला पाहायचो, यांचं पेपर चांगलं 85, 88, 99, 98 एका पेपरला यांचं तरी 98, 99 मार्क घेतलं होतं। एवढा अभ्यास राहून सुद्धा फक्त ग्राउंडचं मार्किंग याची कमी व्हायची आणि प्रत्येक वेळी ग्राउंडलाच क्वालिफाय, पेपरला क्वालिफाय सामोरं जायचं नाही। तर अशी माणसामध्ये एक जिद्द असते की आपल्या माध्यमाच्या आपल्या हातून कोणी 2-4 विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या परिवारामध्ये कुटुंबाचा एक व्यक्ती पण नोकरीमध्ये लागतो, तर एक पूर्ण फॅमिली, एक कुटुंब सुखी होतो। तर आपल्या हातून आता गेल्या वर्षी 48 ते 50 विद्यार्थी लागलेले आहेत आणि या वर्षी पण 22-23 म्हणजे येणाऱ्या ह्या 2 वर्षामध्ये 72 ते 75 मुलांचा आकडा क्रॉस झालेला आहे। एक यशस्वी फ्रीमध्ये आपल्या आदिवासी भागाकडून ह्या बीजेपार गोंदिया पोलीस दलातर्फे जो पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण राबवला जातो, एक उत्कृष्ट दर्जाचा, कारण की आपण म्हणतो एक अकॅडमीमध्ये ऍडमिशन करतो, एक म्हणजे एक विद्यार्थ्याला काय असतो, एक मार्गदर्शन करणारा व्यक्ती चांगला राहिला तो कुठं ना कुठं नक्की समोर वाढतो। तसंच आपल्या यूपी बीजेपारमध्ये सरांचे म्हणा, आपले PSI सरांपासून आपल्या पोलीस हमादारांच्या एवढा महत्वाचं योगदान राहिलेलं आहे की आतापर्यंत जे सांगितलं मी 72 ते 75 पोलीस होणं म्हणजे साधी गोष्ट नाही। एका अकॅडमीच्या 10-15 वर्षाचा रेकॉर्ड काढले तरी एवढे पोलीस बनणार नाही। तर एवढं फक्त फ्रीमध्ये, सगळं फ्रीमध्ये, फक्त त्यांना स्वतःचं खाणं आणि राहणं हे व्यवस्था स्वतःची, बाकीचे अभ्यास ग्राउंड पासून तर लेखी परीक्षा सगळा अभ्यास आपल्या यूपी बीजेपार पासून म्हणजे चालवला जातो। तर एवढं चांगला ॲटमॉस्फिअर आणि सगळ्या गोष्टी आणि याच्यामधून हे सगळं शेतकऱ्याची मुलं, तर आपल्याला एक आनंदाची एक चांगला खंत होतो की आपल्या माध्यमातून 75 मुलांचे आई वडिलांपासून तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीचे संरक्षण झालेले आहे। मला पण कुठेतरी एक गर्वाची गोष्ट वाटते की आपल्या हातून अजून येणाऱ्या 1-1.5 वर्ष आम्ही साहेब वगैरे आम्ही राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आता डिसेंबरला अजून पण भरती आहे, त्या भरतीमध्ये पण आमचे 20-25 ते लागू शकतात, कारण की त्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे। फक्त थोडंसं त्यांना काय म्हणतात ना, ते शेवटीचं ते तलवार असते तेवढं थोडं धार लावायची गरज आहे। तर फक्त ते येणाऱ्या भरतीमध्ये तिथं पण 25 ते 50 पोलीस होऊ शकतात। आमच्या एवढं चांगलं म्हणजे मुलांचा सहयोग, कारण की सगळं आदिवासी भागातून आता एका विद्यार्थ्याला नाही बी म्हणलं तरी महिन्याचा 1500 ते 2000 रुपये खर्च येतो आणि एक अकॅडमीमध्ये म्हटलं तर 15 ते 20 हजार रुपये स्टार्टिंगला देणं आहे। त्याच्यानंतर तुमचे रूम किराया, त्याच्यानंतर लागल्यानंतर कोणत्या अकॅडमीमध्ये 1 लाख 1.5 लाख रुपये आहे। आपल्या इथं सगळं फ्री, फक्त तुम्हाला मेहनत करणं आहे आणि तेच मेहनतीच्या बरोबर हे आता फक्त तुमच्या समोर फक्त 4 ते 5 विद्यार्थी जिथे जे हजर होते आज आणि जो रिझल्ट लागला आपला IRBचा ते 4 ते 5 विद्यार्थी आहेत, पण असे आपले 22 ते 25 मुलं आणि मुंबईचा रिझल्ट अजून बाकी आहे। मुंबईमध्ये पण समथिंग 5 ते 10 मुलांचं सिलेक्शन होऊ शकते। तर आमच्यासाठी गर्वाची बाब आहे की आमच्या हातून, सरांच्या माध्यमातून आणि सर्वांच्या हातून एवढे चांगले स्टुडंट घडत आहेत। भविष्यामध्ये यांनी पण काहीतरी समाजसेवा करावी, आमचा हाच हेतू आहे आणि पुढील आयुष्यासाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। असेच हसत खेळत राहा आणि समोर कुणाच्या आयुष्यामध्ये चांगलं काम करत राहा। धन्यवाद, थँक्यू। धन्यवाद सर।